आता मला सांग, श्रीगोंद्याचा लहानपणचा अतुल आणि आता वडील अतुल जो मुलांशी बोलतो, तर तो तुझी अशी म्हणजे अशी उदाहरणं, तर आम्ही तर काय काय आमच्या वेळी तर 1 तास पाणी यायचं आणि असं असं आता तू एक, कारण समुपदेशन करताना आपण बाहेरच्या लोकांना खूप जगाविषयी सांगत असतो आणि मुलं हा विषय असा असतो की जिथे तुमचं समुपदेशन वेगळ्या ठिकाणी येऊन थांबतं. मध्यंतरी मी तुझे काही रील्स पाहिले होते याच विषयावरचे की पॅरेंटिंग बद्दलचे, आणि आय मस्ट कॉम्प्लिमेंट यू. आय टेक दिस एज अन ऑपॉर्च्युनिटी टू से की तू खूप चांगला बाप. आम्ही बघितलाय पण आणि आम्ही ऐकलंय पण. तुझ्या समोर या विषयावर नाही बोलायला पाहिजे. मी चांगला बाप होतो की नाही, आहे की नाही, किंवा होईन की नाही, हे माझी मुलंच काही वर्षांनी सांगतील. पण मी तुला एक सांगतो की मला खूपच आनंद होतो पोरांना टेकडीवर नेणं असो, शाळेत सोडणं असो, त्यांच्या मिटिंगा असो, त्यांचे क्लासेस असोत. आणि मला असं वाटतं की हा जो काळ असतो ना 35 ते 50, की जेव्हा तुम्ही पालक म्हणून खूप डिमांडिंग काळ असतो, त्यावेळेला तुम्ही सगळ्यांनी थोडं थोडं स्लो डाऊन व्हायला पाहिजे. तुमची थोडी तुमची थोडी ग्रोथ कमी होईल, तुमचा थोडा वेग कमी होईल, तुम्ही थोडे आर्थिकदृष्ट्या थोडे कमी राहाल, पण त्यातून जे मिळेल ना ते तुम्हाला स्वतःला खूप समृद्ध करत जातं. मी माझ्या मुलांना फार रेअरली सांगतोच, म्हणजे मी काय, सारिका काय, किंवा आमचे आई बाबा काय सांगतच असतील की असं केलं पाहिजे, आम्ही लहानपणी असं करत होतो, किंवा आम्हाला इतकं स्कॅर्सिटी मधनं जगलो. पण त्यांचं काहीतरी प्राक्तन घेऊन आलेले आहेत. तर मला असं मुळात वाटतं, मगाशी तू एक खूप चांगला थॉट मांडलास की सेट ऑफ प्रिन्सिपल्स. तर मला असं वाटतं की आपण काय देतो पुढच्या पिढीला, तर काही लोक जमीन देतात, काही बंगला देतात, काही लोक सेट ऑफ प्रिन्सिपल्स देतात. व्हेरी नाईस.